आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। आजच्या या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर एकंदरीतच या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे विविध कारणांमुळे लक्ष लागले, कारण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल अशी प्रतिक्रिया यावेळी छगन भुजबळांनी दिली होती। अशी आक्रमक भूमिका ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात छगन भुजबळांनी घेतलेली असताना आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। मंत्रालयामध्ये ही बैठक होईल आणि याच बैठकीमध्ये आता मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार का असा प्रश्न आहे। नक्कीच अंकिता, आपण बघता आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार। तर राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की आपण घेतलं मागच्या बैठकीला छगन भुजबळ हे सह्याद्री अतिथीगृहावरती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आले होते, पण बैठक सुरू होण्या अगोदर ते या बैठकीतून निघून गेले, कारण की आपण त्याच्या मराठा आरक्षणाला जे जिल्हा दिल्यानंतर 8 पैकी 6 मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर ओबीसी समाजामध्ये देखील आंदोलन एक करण्यात आलेलं होतं, पण कुठेतरी ओबीसी समाजाच्या मागणी हा निश्चित मनोज, त्यामुळे एकंदरीतच आता या राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।